नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर नेक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. तर परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक संस्थे कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. पासिटॉन या पुस्तकावरती आपण भाषांतर करून मी सांगायचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला आपण हे पाहिलेलं होतं पासिटॉन पुस्तकामध्ये, बिलचं बालपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर एक मिनिट. हॅलो. नहीं वो पहले ही फोन किया था, अभी नहीं. नो प्रॉब्लम. ओके. नहीं अभी नहीं. नो प्रॉब्लम. ओके. 26 मार्च 2014 रेनॉल्ड समूहामध्ये मला पासिटॉन या पुस्तकावरती शेअर करायची संधी दिली, त्याबद्दल मी ग्रुपचा आभारी आहे. मागच्या वेळेला आपण पुस्तकामधले 76 पानापर्यंत आलो होतो. पासिटॉन पुस्तकामध्ये एकूण 400 पानं आहेत आणि साधारणपणे 25 चॅप्टर्स आहेत. 3 चॅप्टर आपले मागच्या वेळेस संपलेले होते. 4थ्या चॅप्टरला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. या 3 चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं त्याची थोडक्यामध्ये जंत्री मी पुन्हा एकदा करतो. बिलचं बालपण कसं गेलं, बिलचा जन्म कसा झाला ते आपण पाहिलं. बिलवरती जो आघात झाला होता, आई वडिलांचा घटस्फोट झाला, त्याच्यामधून बिल डब्ल्यू बाहेर पडतो ना पडतो, तोच त्याची जी प्रेयसी होती वर्गामधली, तिथे मृत्यू झालेला आहे. बिलची अकाली बुद्धीची वाढ झालेलं मूल असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे बिलला नंबर 1 व्हायची आसक्ती होती. त्याच्यामध्ये आपण बुमरँगची स्टोरी पाहिली होती की ऑस्ट्रेलियामध्ये बुमरँग वापरलं जातं आणि अमेरिकेमध्ये कोणी वापरत नाही, म्हणून तो म्हणाला मी अमेरिकेतला पहिला माणूस होईल. त्याच्यानंतर मिलिटरीत भरती झालेला आहे. लुईसची ओळख झाली, लुईसच्या बरोबर लग्न झालेलं आहे. दारूची पहिली ओळख मिलिटरीमध्ये असताना झालेली आहे. त्याला कळतं की दारूच्यामुळे त्याचा न्यूनगंड कमी होतो आणि एके दिवशी त्याला त्या विंचेस्टर कॅथेड्रलमधला मृत्यूलेख दिसतो, जो आपल्याला बिल डब्ल्यूच्या स्टोरीमध्ये बिग बुकमध्ये आहे. ती इथे चिरविश्रांती घेतो एक सैनिक, पण तो बंदुकीच्या गोळीला बळी पडलेला नसून बाटलीला बळी पडलेला आहे. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की माझ्या बाबतीत ते असंच काहीतरी होणार आहे की काय मला वाटायला लागतं. आणि याच्या पुढची जी स्टोरी आहे, हे पुस्तक वाचत असताना मला परत नव्याने एकदा शोध लागला तो असा की काही गोष्टी अशा आहेत की ज्या ए कम्स ऑफ एजमध्ये नाहीत किंवा उर्वरित कुठल्या लिटरेचरमध्ये नाहीत, त्या खास या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की बिल डब्ल्यूने स्वतः बरंच लिखाण केलेलं. उदाहरणार्थ पुढे कार्ल स्टोरी येणार आहे, रोलँड एच आणि कार्ल स्टोरी. मला पटकन आठवलं की बघूया, विजय आणि मी ए कम्स ऑफ एजमध्ये बघत होतो, त्यामुळे परत एकदा मी ए कम्स ऑफ एज बघितलं. इंडेक्समध्ये रोलँड एच नावच नाही आहे कुठे, म्हणून मी एबी नाव काढलं आणि एबी शोधून काढायचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये रोलँड एचचं नाव नाही आहे. त्यामुळे रोलँड एचचा उल्लेख बिल डब्ल्यूनी ए कम्स ऑफ बेस्ट ऑफ ग्रेप पॉईंट पुस्तकामध्ये एक त्याचं आर्टिकल आहे, म्हणजे ज्यांनी रेग्युलरली ग्रेप पॉईंटमध्ये एक आर्टिकल लिहिलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर कार्ल युंगला बिल डब्ल्यूनी पत्र लिहिलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की अल्कोहोलिक सणाचा जन्म खरा बाबा तुझ्यामुळे झालेला आहे, तू त्याचा खरा उद्गाता आहेस, असं त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तो पत्रव्यवहार एक बेस्ट ऑफ ग्रेप पॉईंटमधल्या एका अंकामध्ये छापलेला आहे. पण त्याच्या अलीकडली आणि पलीकडली जी स्टोरी आहे, जी एरवी आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही, बिल डब्ल्यूच्या स्टोरीमध्ये बिग बुकमध्ये नाही, ए कम्स ऑफ एजमध्ये, ती त्यांनी याच्यात दिलेली आहे आणि ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. आपण पाहिलं मागच्या वेळेला की बिल डब्ल्यू शेअर मार्केटमध्ये तो आलेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा तो मिलिटरीमधनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा नॉर्मल माणसांसारखं जीवन जगताना त्याला त्रास व्हायला लागतो, कारण मिलिटरीच्या शिस्तीत वाढलेला असल्यामुळे ते एक विशिष्ट साध्यबद्ध आयुष्य जगाची त्याला पद्धत झाली. इथे त्याला पहिली नोकरी मिळाली, तो ट्रेनमधनं जायला लागला, धक्काबुक्की, कोण त्याला सलाम मारत नाही आणि बघून तो जाम उद्विग्न झाला होता. आणि दुसरा प्रॉब्लेम त्याच्या लक्षात आला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समुळे की आपल्याला हे काम जमत नाही आणि ते काम जमत नसल्यामुळे तो आणखी वैतागायचा आणि तो टिपिकल अल्कोहोलिक म्हणतात तसा तो म्हणायचा मी यांना दाखवून देईन. रिबेलियन बंडप करणारा तो असल्यामुळे तो जमायचं नाही त्याला. काय एका हॉस्पिटलमध्ये जॉब पकडला, तो त्याने सोडला आणि शेवटी एक US फिडॅलिटी अँड गॅरंटी नावाची एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये तो इन्व्हेस्टिगेटर म्हणून लागला. इन्व्हेस्टिगेटर म्हणजे शोध लावून यायचं. ही जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काय चाललेलं आहे ते सगळ्यात थोडक्यात शोध काढून यायचं, अशी त्याची अवस्था होती. बिल डब्ल्यूची बायको जी लुईस आहे ती त्याच वेळेला दरम्यान प्रेग्नंट होती आणि दुर्दैवाने तिचा 3 वेळा गर्भपात होतो
आणि डॉक्टर तिला सांगतात की हिच्या एक्टोपियन ट्यूबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे हिला आता मूल होणार नाही. तर परत एकदा BWला आणखी एकदा डिप्रेशन आलेलं आहे. त्याच वेळेला तो या शेअर मार्केटमध्ये त्याचं वर्णन त्या नंतर मध्ये आलेल्या एका सभासदाने त्यावेळच्या BWच्या मित्राचं वर्णन केलेलं आहे की शेअर मार्केटमध्ये असताना सुद्धा काम करण्याची जी पद्धत होती त्याचं वर्णन त्याने ते बोल्ट आपण ज्याला म्हणतो. तुमच्यापैकी कोणी शेअर मार्केटमध्ये त्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेला असेल तर बघितलं असेल एक मोठा असा स्क्रीन असतो त्याच्यावरती सगळ्या कंपन्यांचे ते भाव फिरत असतात आणि सगळे पंटर लोक जे डेली ट्रेडिंग करणारे असतात ते तिथे बसलेले असतात. तर त्या एका टेलिफोनवरती ऑर्डर घेणाऱ्या ट्रेडिंगच्या माणसाने BWच्या आठवणीचं वर्णन केलेलं आहे. कारण या पुस्तकामध्ये प्रत्येक ओळ जी आहे ती डॉक्युमेंटेड आहे. त्याचं काहीतरी प्रूफ त्यांच्याकडे ठेवलेलं आहे त्यांनी. तर तो मित्र त्याची आठवण करून सांगत होता टेलिफोन ट्रेडर जो होता तो की BW फार कोणाशी बोलायचं नाही. तो हॅट घालून यायचा त्याची हॅट तो कधीच काढायचा नाही आणि त्याला जे काय 2-4 शेअर घ्यायचे असतील त्या संदर्भात तो इन्स्ट्रक्शन द्यायचा आणि चालू पडायचा. तो दिसायचा नाही. पण तो एक यशस्वी ट्रेडर मात्र होता कारण त्यांनी ज्या काय कंपन्यांमध्ये पैसे लावलेले होते ते जाम भारी भावामध्ये 1929 सालाच्या आसपास जाम आर्थिक तेजी होती. शेअर मार्केट तेजीमध्ये होतं. पण ह्याचबरोबर त्याचं BW त्याचं वर्णन करतो. ग्रँडिओसिटी ज्याला म्हटले जाते ती ग्रँडिओसिटी मात्र त्याची जोरदार चालू झालेली होती. कारण भरपूर पैसे मिळायचे त्यामुळे BWनी गाडी घेतली. त्याच्यानंतर तो माणसं हाताजवळ ठेवायचा. पैसे मिळत असल्यामुळे त्याच्याबरोबर त्याचे चमचे लोक असायचे बरेच. आणि तो एका ठिकाणी त्याने वर्णन केलेलं आहे की आम्ही ब्लॉक बघायला गेलो, घर राहायला बघायला गेलो आणि असं पाहिजे तसं पाहिजे ह्याच्यापेक्षा भारी दाखव. आणि मग म्हणाला ते आम्ही शेवटी जो मोठं घर घेतलं 2 ब्लॉक मिळून एक घर केलं आणि 2 बेडरूमवालं घर घेतलं आणि समुद्रासमोर घर घेतलं असं मोठं. आणि त्याचा कार्यक्रम असा असायचा की शेअर मार्केट 3 वाजता बंद होतं. आजही शेअर मार्केट कुठलंही जगातलं 3 वाजता बंद होतं. त्यामुळे तो 3 वाजेपर्यंत तिथे बोर्डवरती असायचा जवळपास मार्केटमध्ये पंटर लोकांच्या बरोबर. 3 वाजल्यानंतर तो दारू प्यायला सुरुवात करायचा आणि तो रात्री बेरात्री कधीही घरी जायचा. लुईसने त्याचं एकदा वर्णन केलेलं आहे की तो लुईसला घेऊन एकदा असंच कॅनडामध्ये एका कंपनीची माहिती काढायला गेलेला होता US कॅनडाच्या बॉर्डरवरती. आणि 2 जण परत आले आणि BWला सिगरेट प्यायची होती. बायकोला सांगितलं मला जरा सिगरेट प्यायची. तर लुईसने त्याला सांगितलं की अरे सिगरेट US स्वस्तात असते, कॅनडामध्ये जी हे असते ती महाग असते त्यामुळे त्याला काय इलाज नाही. त्यामुळे तू इथे घेऊ नको. म्हणून नाही सिगरेट महाग असते दारू स्वस्त असते हे त्याच्या डोक्यात चाललेलं. तो काय बायकोला ते काय सांगत नाही. आणि हे चालू असताना तो सांगतो तुम्ही सिगरेट आणायला जातो. आणि सिगरेट आणायला गेल्यानंतर तो गाडी जी असते ते गाडी लॉक करतो आणि लुईसला सांगतो मी आत्ता 2 मिनिटात आलो. आणि तो जो भाऊ गायब होतो तो 1 तास 2 तास 4 तास 5 तास झाले तरी पत्ता असतो त्याचा. लुईस समजते की हा कुठेतरी आता तुझ्यावर टाईट झाला. तर लुईस एकटी असते काय जवळ चावीची गाडी नाही काही नाही. अशा वेळेला लुईस त्याला एक अड्ड्यावर शोधायला सुरुवात करतो. बॉर्डर म्हणजे आपल्याकडे मुलुंड चेक नाक्यावरती गेल्यानंतर जो सीन असतो सगळे बार लाईनीमध्ये आहेत जिथे हद्द बदलते तिथे तसे लाईनीत बार असतात आणि त्या सगळ्या बारमध्ये एक एक करून लुईस त्याला शोधायला लागते. सगळ्यात शेवटच्या बारमध्ये हा भाऊ टाईट झालेला सापडतो आणि BWची बायको जी आहे ती जाम वैतागलेली असते. ते नंतर हॉटेलमध्ये परत येतात आणि लुईसला एवढा राग येतो की हा त्याला बाहेर जाऊ नये दुपारी नंतर. म्हणून लुईस काय करते त्याचा एक बूट घेते खिडकीतनं देते खाली टाकून. अरे मोरे एकच बूट असला म्हणजे हा बाहेर जाणार नाही. टिपिकल दारू थांबवण्याकरता घरच्या लोकांनी प्रयत्नाचा भाग म्हणून ती एक बूट फेकून देते. पण BW अतिशय शांत असतो. BWला कळतं की आपल्या बायकोने बूट फेकलेला आहे. तो वेटरला बोलवतो त्याला पैसे देतो तो बूट काढून घेतो बूट घालतो आणि दारू प्यायला चालला. लुईस म्हणते की अरे हा माणूस असा कसा मी एकेकाळी असं मला वाटलं होतं की माझ्या प्रेमाने मी जिंकेन आणि ह्याला मला जिंकता येत नाही. ह्याचं बाकी सगळ्यावरती विल पॉवर आणि हा असं कसं काय करतोय. आणि दारू प्यायला लागल्यानंतर BW एरवी मितभाषी असायचा शांतपणे बोलायचा पण दारू प्यायल्यानंतर त्याचा आरडाओरडा व्हायचा. आणि ह्या आरडाओरड्याचं वर्णन त्या एका ठिकाणी केलेलं आहे की त्यांची ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू असते आणि BW दारू पिऊन येतो आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करतो. एवढी वेळ असते की त्याला हाताला धरून बाहेर काढलं जातं त्या मॅनेजमेंटच्या मीटिंगमधून.
त्या मॅनेजमेंटच्या कंपनीच्या लोकांनी त्याला सांगितलेलं असतं की बाबा रे तू असं दारू पिऊ नको. BMW स्वतःला कळायला लागला असतो. तो त्याच्या बायकोच्या नावावर प्रॉपर्टी करून टाकतो सगळी. त्याच्या नावावर जी असते ती प्रॉपर्टी सगळी बायकोला करून टाकतो आणि बायकोला शपथ घेऊन सांगतो की मला खरंच नाही दारू प्यायची. घरामध्ये ख्रिश्चन लोकांचे बायबल असतं. त्या बायबलमध्ये तो लिहितो की मला खरंच दारू सोडायची आहे, मी शपथ घेतो आजपासून मी अजिबात दारूला स्पर्श करणार नाही. असं वेगवेगळ्या दिवसाच्या बायबलच्या तारखांवर घालून त्यांनी लिहिलेलं आहे जे नंतर सापडतं आणि ते इथे उद्धृत केलेलं आहे. आणखी एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की ह्याच दरम्यान BMW AB त्याचा जो मित्र असतो ती मागच्या वेळेस स्टोरी आपण थोडक्यात सांगितली की तो विमान घेऊन आपल्या मँचेस्टर नावाच्या गावात जातो आणि जिथे पहिल्यांदा विमान घेऊन येतात आणि हा AB त्याच्याबरोबर असतो. दोघंही टाईट असतात. तो विमान पोचल्यानंतर यांना ढकलून बाहेर देतात. एवढी अवस्था याची वाईट असते. आणि हा जो AB मित्र असतो तोही त्याच्याबरोबर शेअर मार्केटमध्ये असतो. नंतर त्याचं पुढं काय झालं, त्याचं दारू पिणं ABचं वाढलेलं असतं हे BMW कळत असतं. पुढं काय झालं कळत नाही. आणि 1929च्या सुमारास साधारणपणे मार्केट कोसळतं. आणि मार्केट कोसळल्यामुळे लोक आत्महत्या करायला लागतात. ज्यांचे पैसे बरेच पैसे लावलेले असतात ते आत्महत्या करतात. कारण एवढे पैसे देणार कुठून परत. आणि म्हणून मग आत्महत्या करतात लोक. आणि BMW स्वतःशीच म्हणतो की आपण असं आत्महत्या बित्न ते करून गांडुगिरी करून पळणार नाही. आपण परत एकदा स्वप्न तो दाखवायला, म्हणजे जसं मी 56 दुकानं उडून दाखवेन असं मी जसं म्हणायचो आईला, तसं तो म्हणायचा वापस खरा रे की दिखाएंगे. आणि धडाधड मार्केट कोसळायला लागलेलं होतं. याच दरम्यान त्याची सासू वारलेली असते बोन कॅन्सरनी. दुर्दैव असं की जेव्हा सासू वारलेली असते तेव्हा BMW टाईट असतो. तिच्या जवळ त्याची मुलगी लुईस असते त्या सासूची, पण BMW मात्र टाईट असतो. एरवी दारू प्यायला नसल्यावर तो चांगला माणूस असायचा असं BMW वर्णन करतो, लुईस त्याचं वर्णन करते. पण परिस्थिती हळूहळू गंभीर व्हायला लागली. $60,000 कर्ज, अफाट दारू पिणं आणि मग याची शेंडी त्याला लाव, त्याची शेंडी याला लाव, टोपी लावण्याचे धंदे सुरू झाले. लुईस कामावर जायला लागलेले होते तोपर्यंत. कारण घर चालणार कसं, याच्याकडचा पैशाचा रोग बंद झालेला आहे. आणि तरी पण तो त्याला की वांदे होतात. पुन्हा तो सोबर राहायचा प्रयत्न करतो, मार्केटमध्ये जातो, थोडेफार पैसे कमवतो. हे असं 3-4 वर्ष चाललेलं आहे. आणि 1932 साली तो 4-5 लोकांना, त्याला कोणी उभा करत नसतो. आता फुल टाईट असतो, आरडाओरडा करत असतो, सिगरेट त्याची सतत चालू असायची, हॅट असायची डोक्यावरची आणि कुणी उभा करायचं नाही. तरी पण तो 4-5 मित्र, त्याच्यावरती विश्वास असलेले 4-5 लोक पंटर गोळा करतो आणि सिंडिकेट बनवतो. आणि सिंडिकेटमध्ये ते ठरवतात की आपण शेअरचे व्यवहार करायचे वगैरे. फक्त ते सगळे पार्टनर लोक त्याच्यावर अड घालतात की तू दारू नाही प्यायची, दारू प्यायला की त्याला आपलं सिंडिकेट करा मोडलं म्हणून. तो म्हणतो ठीक आहे. आणि तसं होतं. पण काही दिवसानंतर तो पुन्हा जर्सी लाईटनिंग नावाचा प्रकार होता. भयानक दारू प्यायला लागतो, घरी यायचा नाही, एकटाच दारू प्यायचा. कोणाच्याही ऑफिसमध्ये तो आता अनवॉन्टेड झालेला होता, मित्र त्याला राहिलेले नव्हते. त्याला तर आपलं दोस्ती बाद असं करायचं, बायकोच्या पर्समध्ये पैसे ढापायला लागलेला आहे. आणि अशी सगळी गंभीर अवस्था असताना शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले आहेत. आणि पहिल्यांदा त्याला ॲडमिट करायची वेळ होती, पण तो ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा रिहॅब सेंटर वगैरे नव्हती का. आणि तेव्हा दारुड्यांसाठी एक चार्ल्स टाउन्स नावाचं हॉस्पिटल होतं. टाउन्स माणसाने उघडलेलं चार्ल्स टाउन्सचं टाउन्स हॉस्पिटल होतं, जिथे दारुड्यांवरती काही प्रयोग केले जायचे. एक पूर्वी डॉक्टर होते, ते डॉक्टर काही प्रयोग करायचे की दारुड्याची दारू लवकर उचलली पाहिजे आणि त्यावर थांबली पाहिजे दारू. आणि तो डॉक्टर गेल्यानंतर तिथे एक डॉक्टर सिल्कवर्थ नावाचे, विल्यम सिल्कवर्थ नावाचे, आपले जे त्याला एक खूप फाउंडिंग फादर म्हणतो आपण, ते ग्रस्त तिथे काम करत होते. डॉक्टर सिल्कवर्थनी मरेपर्यंत जवळजवळ त्या हॉस्पिटलला टिकून राहून. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर डॉक्टर सिल्कवर्थची स्टोरी पण अशी की डॉक्टर सिल्कवरला स्वतःचं हॉस्पिटल काढायचं होतं आणि ते सगळे पैसे काय करायचं, तो जेवढे पैसे जमायचे तेवढे शेअर मार्केटमध्ये टाकायचं. त्याला वाटायचं की एकदम घबाड मिळेल आणि मग आपलं स्वतःचं हॉस्पिटल चालूच ठेवू. आणि या 1929 ह्याच्यामध्ये त्याच्या पैशाची पण वाट लागते, त्याचं स्वप्न तसंच राहतं. पण तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असून सुद्धा हळूहळू तो न्यूरोलॉजिस्ट होता डॉक्टर सिल्कवर्थ. $40 त्यांना आठवड्याला मिळायचे. एका आठवड्याला $40 डॉक्टर म्हणून मिळायचे. आणि तोपर्यंत डॉक्टर सिल्कवर्थनी दारुड्यांसाठी एक थिअरी तयार केलेली. त्या थिअरीचं त्यांनी पहिल्यांदा मेडिकल जर्नलमध्ये एक पब्लिश केलेलं होतं की दारू पिणे हा नैतिकतेचा प्रश्न नसून दारू पिण्यामध्ये एक ॲलर्जी आहे.
हे फीवर नावाचा जो एक आजार आहे ज्याच्यामध्ये पेशंटला जशी ॲलर्जी होते तशाच प्रकारची ॲलर्जी काहीतरी ह्या अल्कोहोलिझममध्ये होते अशी थिअरी पहिल्यांदा त्यांनी एका पब्लिशिंग जर्नलमध्ये पब्लिश केलेली होती. आणि असा हे जे डॉक्टर सिल्कवर्थचे जे टाउन्स हॉस्पिटलमध्ये जिथे होते तिथे बिल डब्ल्यूची बायको आणि बिल डब्ल्यूच्या बायकोचा भाऊ डॉक्टर लिओनार्ड स्टॉर्म जो नंतर याचा इतिहासामध्ये बऱ्याचदा येतो ते दोघं जण त्याला घेऊन तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. बिल डब्ल्यू पहिल्यांदा ऐकतो मद्यपाश नावाचा आजार आहे डॉक्टर सिल्कवर्थ त्याला सांगतात आणि बिल डब्ल्यू आला आणि डॉक्टर बिल डब्ल्यू बोलबच्चन होतात त्यामुळे तो त्या डॉक्टरला पटवून सांगतो की मी कसा शिकलेला आहे आणि मला कशी दारू सोडायची आहे आणि मी किती प्रयोग केले दारू सोडण्यासाठी. आणि सिल्कवर्थला पण वाटतं की साला आपल्याला जो गिराईक हवा होता तो आता बरोबर मिळालेला आहे आपल्याला की ज्याला दारू सोडायची इच्छा आहे आणि ज्याला दारूबद्दलचं आपल्या कळतं आणि मानसिक व्यवहाराबद्दल कळतं. आणि डॉक्टरला पण असं वाटायला लागतं की हा चांगला पेशंट आहे. आता आपण जी काही थिअरी सांगतो ती थिअरी सिद्ध करण्याकरता आपल्याला हा पेशंट मिळालेला आहे. दोघांनाही वाटतं आता ह्याची दारू सुटली बहुतेक काही ट्रीटमेंट येतो बेलाडोना ट्रीटमेंट असायची त्यांची त्याला त्या हॉस्पिटलला पर्ज अँड सर्ज म्हणायचे. पर्ज म्हणजे तिथे गेल्यानंतर ॲडमिट झाल्यावर पहिल्यांदा एरंडेल तेल द्यायचे. ते एरंडेल तेल दिलं का दारुडे हागून थकायला त्याला पर्ज हॉस्पिटल म्हणायचे. दारुडे एकमेकांना आपण जसं जाऊन आला का वाड्याला म्हणतो तसं ते पर्ज हॉस्पिटल म्हणायचे. तिथे ते ॲडमिट केलं की त्याला पहिले कॅस्ट्रोल द्यायचे बेलाडोना द्यायचे झोपून ठेवायचे. आणि 2-4 महिने बिल डब्ल्यूचे खूप चांगले जातात आनंदी असते. लुईसलाही वाटतं की आता आपल्याला मार्ग सापडलेला आपलं आयुष्य परत नव्हे पण तसं होत नाही. ते परत दारू आणि परत दारू प्याल्यानंतर बिल डब्ल्यूच्या बायकोला मात्र असं वाटत असतं की आपण गावाकडे वगैरे गेलो ना की याची दारू बंद होईल. हे शहरामध्ये आहोत ना भौगोलिक बदल करायला पाहिजे. त्यामुळे ती काय करायची त्याला घेऊन गावाला जायची. गावामध्ये छानपैकी हवा असायची काय टेन्शन नसायचं. बिल डब्ल्यूची दारू बंद असायची. पण नंतर तिला लक्षात आलं की साला प्रत्येक वेळी गावाला जायला रजा साहेबाकडनं कशी काय मागायची. शेवटी दुसऱ्यांदा ती रजा मागायचंच बंद करते नोकरी सोडून देते आणि वर्मॉन्टला त्याला घेऊन जाते. खेडेगावात असल्यामुळे तिथे काय दारू बिरू काय नाही कारण तोपर्यंत तिथे अमेरिकेमध्ये दारूबंदी चालू झालेली होती. म्हणजे आपल्याकडे जशी गांधी जयंती असते तशी पूर्ण दारूबंदी मोरारजी देसाईच्या काळात चालू झालेली होती. वर्मॉन्ट गावात दारू मिळायची पण नेमकं तेव्हा ना बिल डब्ल्यूचं एक दात दुखायला लागतो आणि मग त्या दातावरची ट्रीटमेंट म्हणून गावातनं जवळपासच्या शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जायला लागायचं. आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर बिल डब्ल्यूला शोध लागतो की साला दारूबंदी असली तरी इथे दारू मिळते. आणि मग तो नेहमीचाच प्रकार सुरू झाला. बिल डब्ल्यू कानाला जायचा दाताच्या ट्रीटमेंटसाठी टाईट व्हायचा आणि परत रात्री बेरात्री घरी यायचं. मी लुईस कपाळाला हात लावून नसेल इच्छा आहे हे काय. बिल डब्ल्यू म्हणतो मला पण स्वतःला वाटायला लागलं होतं की दारू बंद होईल. सिल्कवर्थकडे होतो तेव्हा पण आता म्हणतो मला कॉन्फिडन्स जायला लागला. आता म्हणतो मी ते आमच्या औषधाचं कपाट उघडायचो आणि त्याच्यामध्ये ती विषाची बाटली ठेवलेली असायची ती मला दिसायची. माझ्या मनात विचारायचं काय आहे हे घ्यावं ना एकदा सगळं संपून टाकावं. आत्महत्येचे विचार परत परत यायला लागतात. आणि हे चालू असताना परत हॉस्पिटल परत बाहेर परत हॉस्पिटल आणि असंच एकदा 1934 साल उजाडलेलं आहे. आणि बिल डब्ल्यू बायकोला विचारते मी गोल्फ खेळायला जाऊ का. बरेच दिवस झाले मी गोल्फ खेळलेलं नाही. बिल डब्ल्यू एकीकडे शेट असायचा त्यामुळे बिल डब्ल्यूकडे तो गोल्फच्या काठ्या खेचणारा माणूस आणि स्पेशल कार वगैरे सगळं असायचं. ते तर सगळं आता बंद झालेलं होतं. तर लुईस म्हणते की ठीक आहे जा आता तुझी इच्छा आहे तर जा. म्हणून सरकारी गोल्फ जिथे असतो कोर्स तिथे गोल्फ कोर्सला जाण्यासाठी बिल डब्ल्यू गाडीत बसतो. गाडीत बसलेला असतात त्याच्या शेजारी माणूस असतोय गप्पा चालू होतात. बिल डब्ल्यू गप्पीचा असतो आणि जेवायची वेळ होते. गाडी एका ठिकाणी थांबते आणि गाडी थांबल्यानंतर तिथे जेवायला गेल्यानंतर तो दोघेजण गप्पा तो म्हणतो मी थोडी दारू पितो. बिल डब्ल्यू म्हणतो मी अजिबात दारू करत नाही. मला डॉक्टर सिल्कवर्थने सांगितलेलं आहे ऑब्सेशन असतं आणि मग ते खेचतं आणि मग ते झालं की मी ॲलर्जीने आणखी दारू प्यायला लागतो आणि त्यामुळे मी थांबू शकत नाही वगैरे वगैरे सगळं सांगतो. आणि हे सगळं झालेलं असताना त्या दोघांची गप्पा मारत असताना ते एका हॉटेलमध्ये बसलेले असतात. ते गाडीचं काहीतरी टायर पंक्चर झालेलं असतं म्हणून त्या हॉटेलमध्ये येतात जेवायला. आणि तो बार टेंडर जो असतो तो तिथे अनाऊन्स करतो की आज आर्मिस्टिक डे आहे. तरी बिल डब्ल्यूला काय वाटत नाही दारू प्यायचा विचार नाही. बिल डब्ल्यू आपली जेवण सँडविच खायचं काम चालू आहे. तो माणूस आपलं दारू प्यायचं काम चालू आहे. आणि अचानक तो जो बार टेंडर असतो तो दारूचे ग्लास घेऊन फिरायला लागतो फुकटमध्ये दारू आपली तरफचे म्हणून तो आज आर्मिस्टिक डे असं म्हणून सांगतो. दारूचा ग्लास घेऊन येतो आणि एक क्षणभर
बिलडब्ल्यूच्या मनामध्ये तो विचार येतो की आपण फ्रान्समध्ये होतो, युद्ध चालू होतं आणि तिथे आर्मिस्टिक डे होता आणि काय मजा आली होती, काय धमाल केली होती, आपण जाम दारू पिलो होतो. हा मनात क्षणभर विचार आल्यानंतर तो बार टेंडर जो असे ग्लास घेऊन पुढे आलेला असतो, बिलडब्ल्यू त्यातला एक ग्लास उचलतो आणि तोंडाला लावायला सुरुवात करणार, तेव्हा तो माणूस त्याला सांगतो, अरे 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 तुम क्या कर रहे हो. तोपर्यंत बिलडब्ल्यू अख्खा ग्लास तो उतरवतो खाली आणि बिलडब्ल्यूला तो माणूस म्हणतो, अरे तू तर आत्ता सांगितलंस मला मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, अमुक आहे तमुक आहे, असं काय करतोस तू काय झालं, हॅव यू गॉन मॅड. तो म्हणतो येस आय हॅव गॉन मॅड. आणि मग त्याची जी सुरुवात होते धुलाई प्यायला, दारू प्यायला. किती प्यालो, कधी प्यालो, कुठे पडलो काय माहीत नाही. तेव्हा सकाळी जाग येते, पहाटेचे 5 वाजलेले असतात आणि त्याच्या 182 क्लिंटन स्ट्रीट म्हणून जे घर आहे त्या घराच्या लोखंडी दरवाजापाशी पडलेला आहे. त्या दरवाजा आपण त्यावेळेस डोकं फुटलेलं आहे, जखम झालेली आहे आणि तो वॉचमन जो आहे तो लुईसला सांगायला येतो तुमचा नवरा पडलाय आणि ते दोघं जण मिळून त्याला घरात घेतात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये जाताना बिलडब्ल्यू पुन्हा एकदा 2-3 बाटल्या बिअरच्या घेतो आणि हॉस्पिटलमध्ये जायला निघायला लागतो. आणि बिलडब्ल्यू हे सगळं करत असताना बिलडब्ल्यूच्या एक मित्र असतो, त्याचं नाव एबी थॅचर, जो आपण आधी विमान पाहिलेलं. हे ॲडमिट व्हायच्या काही दिवस आधी त्याला एकदा फोन येतो आणि तो एबी त्याला सांगतो, फोनवरती एबी असतो आणि तो म्हणतो तुला भेटायचं आहे. आणि एबी म्हणतो की आल्यानंतर एबीला बिलडब्ल्यू विचारतो चलो पियेंगे, एक ग्लास तुझा एक ग्लास माझा. तो म्हणतो नाही हल्ली पीत नाही म्हणतो. तुम्हाला असं कसं झालं रे तू पीत नाही. तो म्हणतो आय गॉट अ रिलिजन. आणि बिलडब्ल्यू म्हणतो काय चुके माणूस आहे, धर्माने कुठे दारू सुटते का. मी पण हे प्रयोग केले, कारण बिलडब्ल्यूनी ख्रिश्चन सायन्स नावाचा एक काहीतरी प्रयोग केला होता. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी धर्माच्या आधाराने आपली विल पॉवर वाढवायची आणि दारू प्यायचं नाही असा काही प्रयोग केला होता. पण तो काय जमलं नाही. त्याने बिलडब्ल्यू म्हणाला याला पहिले दारू चढायचे, आता धर्म चढलेला आहे. आणि बिलडब्ल्यू मग ते 5 वर्षापूर्वी आपण कसं विमानाने गेलो होतो, अमुक आहे तमुक आहे. आणि इकडे बिलडब्ल्यूला एबी आपली स्वतःची स्टोरी सांगायला सुरुवात करतो की अरे माझी दारू वाढली, मग माझी वाट लागली, मग मी गाव सोडून गेलो, मी दुसरीकडे गेलो, 2 वर्ष तिकडे मी गावाबाहेर राहिलो इनमध्ये, पण माझी काही दारू सुटली नाही. मी डोंगरावर एका कामाला लागलो, तिथे काय दारू नाही मिळू नये, तिथे मी 6 महिने दारूपासून दूर राहिलो, पण तिथून परत आल्यावर पुन्हा दारू प्यालो म्हणतो. आणि समती मी वैतागलो होतो, असं एबी थॅचर स्वतःची स्टोरी सांगतो की मी जाम वैतागलो होतो. शेवटी म्हणतो काय करायचं काय करायचं. एक खानदानी घर होतं आमचं, बोलतो बंद पडलेलं होतं. त्याला होतं त्या घरामध्ये मी गेलो आणि त्या घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त, सगळं अंधार, काय कोणी बरेच वर्षात आलेलं नसल्यामुळे पडलेलं होतं. मी ते साफसफाई केली आणि मी रंगकाम सुरू केलं. पण माझं दारू पिणं तेव्हा चालू होतं. तर 2दा मला पोलिसांनी पकडून नेला होता आणि दम दिला होता की आता परत पकडलं तर तुला आम्ही आत टाकू. रात्री पकडलं आणि सकाळी सोडलो, समज दिली असं करणार नाही आम्ही, आता तुला आत टाकू जज समोर उभा करू. आणि त्याच्या जुन्या घरामध्ये त्याने रंगरंगोटी स्वतः केलेली असते, सगळी स्वच्छ केली असते. आणि नंतर तो दारू पिताना लक्षात सारा कबूतर येतं त्यांनी घाण करतात. कबुतरांचा काय बनतो असं धो पाऊस पडत असतो बाहेर, त्याला काय त्या एबीचं खसकतो. तो घरामध्ये त्याच्या एक गन असते, गोळ्या घालायची, त्या पाखरानं गोळ्या घालायची गन ती घेतो. भर पावसामध्ये बाहेरच्या व्हरांड्यात जाऊन बसतो आणि त्या कबुतरानं गोळ्या मारायला सुरुवात करतो. आणि कबुतराला गोळ्या मारायला सुरुवात केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना वाटतं त्याला ह्याची गोळी कबुतराच्या ऐवजी आमच्या खिडकीत ना आधायला आमचा डोळा बिळा फुटायचा, म्हणून ते पोलीस कंप्लेंट करतात. पोलीस कंप्लेंट करून पोलीस येईपर्यंत हा बाबा कंटाळून दारू पिऊन टाईट झाला म्हणून घरात जातो, झोपतो आणि कडी लावून बस्तपैकी आराम करत असतो. पोलीस येतात, ठोकतात, दरवाजा ठोक ठोक ठोकतात, हा काय उठत नाही. आणि दुसऱ्या दिवशी शेवटी परत पोलीस येतात, त्याला सापडत नाही म्हणून, आणि त्याला घेऊन जातात. जज समोर उभा करतात. जज म्हणतो आता याला मी 6 महिने आत टाकतो. आणि तिथे हा रोलँड एच आलेला आहे. एबीच्या समोर पहिल्यांदा रोलँड एच आलेला आहे. आणि हा रोलँड एच आलेला जो आहे तो जजला सांगतो की ह्याला तुम्ही आत टाकू नका, ह्याची जबाबदारी माझ्यावरती, ह्याला तुम्ही माझ्याकडे सोडा. आणि मग रोलँड एच आणि एबी थॅचर त्या रोलँड एचच्या दारात असतो तेव्हा त्याच्याबरोबर शेप आणि सेब्रा अशी 2 माणसं एबीकडे पहिल्यांदा गेलेली असतात. आणि हे शेप आणि सेब्राचं ऐकत नाही म्हणून ते रोलँडला घेऊन येतात. आणि रोलँड जजला सांगतो की याची जबाबदारी माझ्याकडे. रोलँड धनाढ्य माणूस असतो
आणि रोलंडचं मग इथे जी स्टोरी येते ती कुठेच नाही, ती फक्त कार्ल युंगचं जे लेटर आहेत ग्रेपवाईनमध्ये तिथेच फक्त येतं. हा रोलंड जो आहे तो खूप धनाढ्य माणूस असतो, त्याच्या गाड्या बंगले विंगले बिझनेसमॅन असतो, असंच दारू प्यायला लागतो. कोणतरी सांगा डॉक्टरकडे ट्रीटमेंट कर, तो करतो डॉक्टरकडे, ह्या ट्रीटमेंट कर त्या ट्रीटमेंट. श्रीमंत माणूस असल्यामुळे सगळ्यात मोठा डॉक्टर सांगतो. आणि युरोपामध्ये तेव्हा कार्ल युंग नावाचे एक डॉक्टर असतात, त्यांच्याकडे हा जातो, तिथे त्यांच्याकडे ॲडमिट होतो. डॉक्टर त्याला सांगतात तुझे मनोव्यापार मी तुला समजावून सांगतो, मग तुला कशा प्रकारची मानसिक अवस्था असताना तू दारूकडे जातोस वगैरे ते त्याला सगळं सांगतात. 6 महिने तिथे ॲडमिट असतो. सुटतो घरी आलं, परत प्याल्यावर तो डॉक्टरला जाऊन विचारतो की काय आलं तुम्ही मला, मी परत का प्यालो त्याचं कारण सांगा, मी दारू परत का प्यालो ह्याचं कारण तुम्ही मला सांगा, त्याच्याशिवाय मी जाणार नाही म्हणाला. आणि डॉक्टर कार्ल युंग जे असतात ते हैराण होतात, कारण ते याला काय उत्तर देऊ शकत नाहीत धडपणे, कारण त्याचं वर्णन त्यांनी नंतर केलेलं आहे. ती म्हणाले मी जी थेअरी तेव्हा सांगत होतो ती थेअरी म्हणाले फार लोकांना पटली नसती, आणि पटली नसती म्हणून म्हणाले मी फार लोकांना सांगत नव्हतो. आणि अचानक हा जेव्हा मला विचारतो तेव्हा माझी पंचायत होते. डॉक्टर जंगचं वर्णन केलं त्यांनी, द ओनली थिंग दॅट कुड नाव हेल्प फ्री रोलँड फ्रॉम हिज ॲडिक्शन वॉज अ स्पिरिच्युअल अवेकनिंग. डॉक्टर जंगने त्याला सांगितलं की आध्यात्मिक परिवर्तन तुझ्यात काहीतरी झालं तर रोलँड त्यांना विचारतो की अहो आध्यात्मिक परिवर्तन म्हटलं तर तुम्ही धर्म मी धरलेलाच आहे, मी धर्मावरती विश्वास ठेवतो, मी धर्म जे काय सांगतो माझं ते करतो सगळं. तर डॉक्टर त्याला सांगतात की when Roland protested that he already believed in God, Jung replied that belief was not enough. नुसता विश्वास ठेवणं पुरेसं नाहीये. In order to have the vital religious experience that Jung believed was necessary, he suggested that Roland ally himself with a religious movement. की तू स्वतःला कुठल्या तरी धार्मिक पंथाशी जुळून घे, स्वतःला तिथे जायला लाग. Roland, impressed by the simplicity of the early Christian teachings advocated by Oxford Group, became a member and through that alliance found the sobriety he fought so long and so hard. म्हणजे त्यांनी जे इतके दिवस प्रयोग केलेले होते त्या कार्ल युंगचे बरोबर ट्रीटमेंट घेऊन त्याचा काय उपयोग झालेला नसतो, त्याच्याने परत पितो. पण हे ऑक्सफर्ड ग्रुप नावाचं जे प्रकरण असतं त्या ऑक्सफर्ड ग्रुप नावाच्या प्रकरणामध्ये आल्यानंतर त्याची दारू थांबली. आणि असा हा जो हे आहे हा ऑक्सफर्ड ग्रुप म्हणजे काय तर सॅम्युएल शूमेकर नावाचे एक धर्मगुरू असतात. त्यांनी पहिल्या शतकामध्ये जसा येशू ख्रिस्ताने सांगितलेला जो धर्म होता तो धर्म आपण पाळायचा प्रयत्न करूया म्हणून त्यांनी ते सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट ऑनेस्टी, ॲब्सोल्यूट प्युरिटी, ॲब्सोल्यूट अनसेल्फिशनेस आणि लव्ह, प्रामाणिकपणा, शुद्धता, निस्वार्थीपणा आणि प्रेम हे एवढं सगळं असायला पाहिजे म्हणून तो असं ते सांगतो. आणि हे कॅल्वरी एपिस्कोपल मिशन म्हणून 23rd स्ट्रीटला हे असतं. आणि बिल डब्ल्यू त्याला सांगत असतो, एबी त्याला सांगत असतो बिल डब्ल्यूला की त्या ठिकाणी आपण जाऊया एक दिवस. बिल डब्ल्यू म्हणतो हे धर्मबिर्म सांगितलं माझ्या डोकंच फिरलेलं असतं, मला ते एबी त्याच्यात काय पटतच नसतं. आणि इन द मेन टाईम बिल डब्ल्यूची परत दारू सुरू होते. बिल डब्ल्यूला एबी सांगून गेलेलं असतो हे सगळं, ते काय फारसं त्याला पटलेलं नसतं. बिल म्हणतो बिल लिसन इंटेंटली ॲज एबी टॉक्ड अबाउट अ चेंज दॅट हॅड कम इन टू हिज लाईफ. एबी त्याला सांगतो की माझ्या आयुष्यात कसा बदल झाला. ॲज बिल रिमेंबर्ड इट, एबी स्पेशली एम्फसाइज द आयडिया दॅट ही हॅड बीन होपलेस. He told me how he had got honest about himself and his defects, how he had been making restitution where it owed, and how he tried to practice a brand of giving that demanded no return itself. हे सगळं करायला मी तयार झालो, मी स्वतःशी प्रामाणिक राहायला लागलो, मी लोकांची माफी मागितली, मी ही तत्व पाळायचा प्रयत्न केलो आणि दुसऱ्याला मदत करायचा प्रयत्न केला, कुठल्याही अपेक्षा न ठेवता. याच्या ज्या 12 पायऱ्या आहेत त्या मूळच्या ऑक्सफर्ड ग्रुपमधली जी 6 तत्व होती त्या 6 तत्वांमधनं आलेल्या आहेत. पण बिल डब्ल्यूला हे काय फारसं पटलेलं नव्हतं. असंच दारू पित होता. एक दिवस त्याला असा झटका येतो, तो म्हणतो चला आपण तो त्याला एबीने काहीतरी सांगितलेलं आहे ना 23rd मिशन स्ट्रीटला, ते काय आहे कॅल्वरी मिशन चर्च म्हणून जाऊन बघूया. आणि बिल डब्ल्यू दारू पीत निघतो. तर पिता पितात बिल डब्ल्यू ते विसरतो आणि एक मध्येच कोणतरी त्याला ते एक फिशरमन नावाचा शब्द आठवतो. काय समोर कोळी असलेला असतो का काय असतं देव जाणे, आणि त्याची ट्यूबलाईट पेटते.
आणि त्याची ट्यूबलाईट पेटल्यानंतर तो एक पंटरला धरतो आणि म्हणतो चल आपण जाऊ. आणि हे दोघं जण त्या कॅल्वरी चर्चमध्ये घुसतात आणि बिल प्याल्यानंतर मोठमोठ्याने आरडाओरडाच करतो. त्यावेळेस तो तिथे विचारायला लागतो, अरे काय एबी थॅचर कुठे. तो एबी नव्हता तेव्हा तिथे, पण एबीचा एक मित्र जो होता शेप आणि कोबरा, ज्यांना एचा मेसेज एबीने दिला होता, ते दोघं तिथे. त्यांनी त्याचं वर्णन लिहून केलेलं आहे की मोठमोठ्याने आरडाओरडा करत बिल डब्ल्यू घुसला स्वयंपाकघरामध्ये. आम्ही त्याला बाहेर काढला आणि मग तिथे आमची ती मिटिंग चालू होती. त्या मिटिंगमध्ये असं प्रत्येकाने तिथे वर यायचं आणि पापक्षालन करण्याकरता पापांची कबुली द्यायची, गुडघे टेकायचे आणि सांगायचं की हे परमेश्वरा तू आता मला वाचव. आणि मग तिथेच राहायचं. आणि बिल डब्ल्यू आणि त्याच्याबरोबर तो कोणतरी पंटर पकडून आणलेला असतो, ते 3 दिवस तिथे राहतात. आणि 3 दिवसानंतर बिल डब्ल्यूला जाम बरं वाटायला लागतं. बिल दारू प्यालेलं नाही. आणि नंतर त्या लक्षात आयला आपण बायकोला सांगितलेलंच नाही आपण इकडे आलेलो आहे. मग तो तिला सांगतो फोन करून, मी अशा ठिकाणी आलेला आहे. तिलाही काळजी वाटायला लागते. ती म्हणते बाबा घरी ये पहिले चायला तू. बिल डब्ल्यू घरी जातो. घरी गेल्यावर परत दारू पितो. म्हणतो चहा आयला सिल्कवर सांगतो एकीकडे, होपलेसनेस सांगतोय ते बरोबर, की हे काय ते धर्म सांगतात ते बरोबर. ते डोक्यात आणखी गोची व्हायला लागते. आणि हे गोची होत असताना 11 डिसेंबर 1934 साली बिल डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्या चार्ल्स टाउन्स हॉस्पिटल जे आहे त्या चार्ल्स टाउन्स हॉस्पिटल्समध्ये तो ॲडमिट होतो. आणि इथे त्याची ॲडमिट झाल्यानंतर त्याची जी डिस्चार्ज स्लिप असते ती डिस्चार्ज स्लिप इथे दिलेली आहे. आणि त्याच्या खाली दिलेलं आहे बिल्स फायनल डिस्चार्ज स्लिप फ्रॉम टाउन्स हॉस्पिटल इन 1934. ॲडमिट केलेलं आहे त्याला 11 डिसेंबरला ॲडमिट केलेलं आहे. ते उलटीच तारीख लिहितात, 12/11/34 लिहितात. आणि डिस्चार्जची डेट आहे 18 डिसेंबर 1934. तर 11 डिसेंबर ते 18 डिसेंबरची जी स्टोरी आहे ती त्यांनी वर्णन केलेली आहे की बिल डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये जात असताना त्या बिअरच्या बाटल्या त्यात घेऊन फिरत असतो. कोट घालून, कोट आणि हॅटशिवाय बिल डब्ल्यू फिरायचंच नाही. आणि समोर डॉक्टर सिल्कवर देताना दिसतात. आणि तो म्हणतो त्यांना हाय डॉक. आणि डॉक्टर वैतागतात, कंटाळतात आणि त्याला ॲडमिट करून घेतात. दुसऱ्या दिवशी त्याची बायको, त्याचा मेहणा आणि तो असे 3 जण खाली बसलेले असतात. डॉक्टर बॉब सिल्कवर त्यांना सांगत असतात की त्याची बायको विचारते की अहो याचं काय करायचं, असं काय तिसऱ्यांदा चौथ्यांदा किती वेळा ॲडमिट करायचं. तेव्हा डॉक्टर सिल्कवर तिला सांगतात की अगं बाई, हा आजार आहे ना हा खतरनाक आहे. ह्या माणसाला तुम्ही दारूपासून दूर ठेवू नाही शकत. आणि आता हा परत परत पितो. याची अवस्था अशी आलेली आहे की हा एकतर वेडा होईल किंवा आत्महत्या करेल किंवा ह्याचं काहीतरी शरीराचं पॅरालिसिस दिसून होऊन पडेल आणि याला कोंडून ठेवायला लागेल तुम्हाला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर लुईसची हवा टाईट होते. लुईस म्हणते की त्याला काय करायचं काय सुचेना. हे डॉक्टर काहीतरी भलतंच सांगतात. आत्तापर्यंत आम्ही त्यांना जे त्याला जो पाहिलेला आहे बिल डब्ल्यूला की तो आपण पाहिला आत्तापर्यंत की तुम्ही जे सांगाल ते तो करून दाखवतो. हे व्हायलिन वाजवायचं, कुठल्या टीमचा कॅप्टन व्हायचा, कॅप्टन झाला. त्याच्यानंतर बुमरँग बनवून दाखवलं. लुईस डॉक्टरला विचारते की अहो मग असं काय होतं याच्या बाबतीमध्ये, याची विल पॉवर एरवी सगळीकडे चालते, इथे का नाही चालत. तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की अगं बाई, हा जो आजार आहे ना, हा आजार असा आहे की त्याच्यामध्ये हे चालणार नाही, तुमची विल पॉवर चालणार नाही. आणि 1934चा सुमार आहे. बिलचं वय तेव्हा 39 वर्ष होतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये बिल डब्ल्यूला ॲडमिट करतात. आणि बिल डब्ल्यू स्वतःशीच ओरडतो. तर तो जाम गोंधळ चाललेला असतो. एका बाजूला डॉक्टर सिल्कवरती सांगितलेला रोग, ऑब्सेशन, ॲलर्जी, दुसऱ्या बाजूला हा सांगतो धर्म करा, देवावरती तो विश्वास नाही, मी तर म्हणतो मॅन ऑफ सायन्स आहे. आणि अशा वेळेला तो गुडघे टेकून परमेश्वराला मोठ्याने ओरडून सांगतो, इफ देअर ऑफ गॉड शो मी नाव. परमेश्वरा तू जर खरंच असशील तर तुझं अस्तित्व मला आत्ता दाखव. आणि बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो की आता थंड वारा आल्यासारखं मला झालं, प्रकाश झोत आला, याला फ्लॅश म्हणतात, प्रकाश अनुभव. आणि त्या दिवशी बिल डब्ल्यू वर्णन करतो की माझी दारू सुटली असं मला वाटायला लागलं. आय एम अ फ्री मॅन, दॅट वॉज द फिलिंग ऑफ मी. आणि मग डॉक्टर सिल्कवर्थला तो बोलवतात की अहो मला असं काहीतरी गार वारा बिरा दिसला. आपल्या सगळ्यांचं सुदैव असतं की डॉक्टर सिल्कवर्थनी त्याला जर तेव्हा सांगितलं असतं की तुला भास होतात
तुला झोपवतो आणि बेलाडोला एक इंजेक्शन देतो, तर हे सगळे आपण बोंबललो असतो. डॉक्टर सिल्कवरती त्याला सांगितलं की असं होतं, मी कुठेतरी वाचलेलं आहे, मी पाहिलेलं नाही, माझ्या पेशंटला आतापर्यंत असं कधी झालेलं नाही, पण हे पहिल्यांदाच बघतो, पण असं होतं. सो यू हँग ऑन टू इट. तोपर्यंत एबीला कळतं की यायला शेअर. बरं, याच्यात आणखी एक गंमत अशी की याच्यात एक फुटनोट दिलेली आहे, छान इंटरेस्टिंग फुटनोट आहे, जो प्रश्न आम्हाला पडला नव्हता कधी, की एबीच्या डोक्यात कसं आलं हो, बिलडब्ल्यूला मेसेज द्यायचं, एबीच्या डोक्यात कसं काय आलं. तर मित्र होता, दारू पित होता वगैरे, ठीक आहे, पण अचानक कसे मित्र आहेत, कारण ते काय एका गावात राहत नव्हते, ते दुसऱ्या गावात राहत होते. त्याचं उत्तर त्यांनी एका टळ टिप्पेमध्ये दिलेलं आहे की हा कोब्रा नाही झेब्रा आणि ते तिघजण जे होते, एबी थॅचर, रोलँडेस, तो शेब्रा आणि कोब्रा, असे 4 जण जे होते, ते त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये त्यांचं एक क्वाईट टाईम नावाचा प्रकार असायचा. क्वाईट टाईम म्हणजे सगळ्यांनी मौन धारण करून मेडिटेशन करायचं, अशी एक पद्धत होती. आणि त्या क्वाईट टाईममध्ये या एबी थॅचरला बिलडब्ल्यू दिसतो आणि तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे झाला जेवढा लोक तो मेसेज देणे का, तो आपला बेड आहे ना उधर, म्हणून तो बिलडब्ल्यूला मेसेज द्यायला येतो, नाही तर अदरवाईज त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे योगायोगाच्या गोष्टी ज्याला म्हणतो तसा तो सगळा प्रकार आहे. डॉक्टर सिल्कवर त्याला सांगतात की हे भात नाही, असं कन्व्हर्शन एक्सपिरियन्स होतात असं मी ऐकलंय, बेटर होल्ड ऑन टू इट, तू धरून ठेव. आणि नेमका हा जो एबी असतो त्याला कळतं, तो एबी त्याला ते व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस नावाचं विल्यम जेम्सचं जे पुस्तक आहे, जे 1857 झाली, जुनं 1870 सालचं आहे, त्या पुस्तकामध्ये असे कन्व्हर्शनचे अनुभव आहेत. म्हणजे काल येडा होता, आज शहाणा झाला, किंवा कालपर्यंत माझे वेगळे विचार होते आणि आज माझे विचार वेगळे झाले, असं जे कन्व्हर्शन ज्याच्यामध्ये झालेलं आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. आपण बऱ्याचदा ऐकतो की मला मुलगा गेला आणि मग तेव्हापासून मी दारू सोडली, किंवा माझा असं झालं, तेव्हापासून आमच्या ह्याने हे सोडलेलं आहे अमुक. आणि मग ते पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे बेवड्यांवरती, की अशा बेवड्यांनी दारू जी सोडलेली आहे ते त्यांना असा काहीतरी कन्व्हर्शन एक्सपिरियन्स झाला आणि त्यांनी दारू सोडली. आणि 1901 साली ते पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या होत्या. एक होती कॅलॅमिटी. हा जर तुम्हाला कन्व्हर्शन एक्सपिरियन्स यायचा असेल तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे. आज आपण आल्यानंतर पहिल्या दिवशी काही लोकांची दारू सुटते, काही लोकांचे प्रयोग करून सुटते, काही वर्षानंतर आपण स्वतःचा अनालिसिस केल्यानंतर येतं. पहिलं म्हणजे तळ गाठला पाहिजे. सॅम्युएल शूमेकर जो तळ गाठला पाहिजे म्हणायचा तो कॅलॅमिटी, होपलेसनेस. दुसरं होतं ॲडमिशन ऑफ डिफीट, माझ्या बाप्पाच्यानी दारू हँडल करता येत नाही. आणि तिसरी गोष्ट होते अपील टू हायर पॉवर. आणि इथे बिलडब्ल्यूची काशी होत होती की त्याला ते पटत नव्हतं की धर्मबिर्म काय आपल्याला वाचू शकेल, हे पटत नव्हतं. आणि मग बिलडब्ल्यूला असं वाटायला लागलं की ज्या अर्थी परमेश्वराने माझी निवड केलेली आहे त्या अर्थी परमेश्वराच्या मनात काहीतरी योजना असणार आणि त्या योजनेचा भाग म्हणून त्याने माझी निवड केलेली आहे. आता माझी दारू सुटलेली आहे आणि आता दारू सुटल्यानंतर जगातल्या सगळ्या दारुड्यांकरता मी काहीतरी केलं पाहिजे. माझी जी निवड परमेश्वराने केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याचं कारण असणार काहीतरी आणि म्हणून मला सगळ्या लोकांना मदत केली पाहिजे. आणि इन द मीन टाईम बिलडब्ल्यू, एबी थॅचर, रोलँडेज हे सगळेजण तिथे जायला लागतात. या रोलँडेजची अर्धवट राहिलेली स्टोरी अशी आहे की रोलँडेज नंतर डॉक्टरला जेव्हा भेटतो तेव्हा डॉक्टर त्याला सांगतो की तू धार्मिक ह्याच्यामध्ये जा. आणि ग्रेपवाईनमध्ये नंतर त्याचा उल्लेख आलेला आहे की बिलडब्ल्यूने अगदी हा डॉक्टर कालयुग मरायच्या दोन महिने आधी फक्त त्या कालयुगला पत्र लिहिले की ओ भाऊ, अल्कोहोलिक सणास काय आम्ही काही सुरू केलेलं नाही, ती तुमच्या दवाखान्यात सुरू झालेली आहे. तुमचा एक रोलँड नावाचा पेशंट होता, त्या पेशंटला तुम्ही सांगितलं पुढे धर्माच्या नादी लाग म्हणून, तो त्या ऑक्सफोर्ड ग्रुपमध्ये जात होता. त्यांनी त्या 2 ए मेंबरला आणखी मेसेज दिला, कोब्रा आणि सेफ नावाच्या. ह्या 2 मेंबरनी एबी थॅचरला मेसेज दिला आणि एबीनी मला दिला आणि मी सोबर झालो. मग मी डॉक्टर बॉबला सांगितलं, मग आम्ही दोघं सोबर झालो आणि मग जगभर प्रसार झाला. कारण तोपर्यंत कालयुगला पण अल्कोहोलिक सणास काय माहीत झालेलं होतं. आणि तो कालयुगला पत्र लिहून विचारतो की ओ भाऊ, तुम्हाला जर का माहिती होतं की हे असं व्हायला लागतं तर तुम्ही त्या रोलँडला का नाही सांगितलं की हे कन्व्हर्शन एक्सपिरियन्स व्हायला लागतात. अरे म्हणाले, रोलँडला मी सांगितलं याचं कारण असं होतं की रोलँडला सांगणे म्हणजे इतर डॉक्टरांना सांगणे.
आणि माझी तोपर्यंत हिंमत होत नव्हती ही थिअरी मांडायची की असा कन्व्हर्शन एक्सपिरियन्स झाल्यानंतर दारुड्याची दारू सुटते. आता तू ज्या काय पद्धतीने बोलते त्या पद्धतीने असं मला वाटतंय आज की जे मी त्याला सांगू शकलो नव्हतो ते काम तू नंतर केलेलं आहे. म्हणजे BW तो डॉक्टरांना सांगतोय, बऱ्याच डॉक्टरांना, की अहो तुम्ही जे मला सांगितलेले आहे ते तिथे तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये मांडा ना, डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये. ते म्हणाल नको आम्हाला बाकीचे लोक मारतील, त्यामुळे आम्ही काय मांडायला तयार नाही. आणि मग ती मेडिकल असोसिएशन जी असते ते पहिल्यांदा BW सांगतात की तू येऊन मांड. आणि म्हणून मग ते व्हरायटीज ऑफ आपलं फ्री टॉक बाय BW टू मेडिकल सोसायटी म्हणून जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा BWनी ते सांगितलं की आम्हाला डॉक्टरने असं सांगितलं मेंटल ऑब्सेशन आणि फिजिकल ॲलर्जी, त्याचा मी पहिला पेशंट आहे आणि त्याच्यामुळे आज दारू माझी बंद झालेली आहे. मग हा जो पेपर त्याने डॉक्टरांच्या समोर वाचला होता तो पब्लिश झाला मेडिकल जर्नलमध्ये. म्हणजे मेडिकल जर्नलमध्ये असा आंडूपांडू लोकांना घेत नाहीत, पब्लिश करत नाहीत. ते डॉक्टर सिल्कवर्थनी सांगून आणि लिओनार्ड स्ट्रॉंगनी सांगून त्याचं आर्टिकल जे आहे ते त्याच्यामध्ये पब्लिश केलं जातं. आणि BW ऑक्सफर्ड ग्रुपला जायला लागतो. ऑक्सफर्ड ग्रुपची सुरुवात BWचा लगेच शोधाशोध असते ना. हा जो फ्रँक बुकमन नाव ज्याने ऑक्सफर्ड ग्रुपची सुरुवात केलेली आहे त्याच्याशी BWचे रिझेंटमेंट सुरुवात होते. कारण तो दारुड्याला रिझेंटमेंट जो रिझेंटमेंट इज नंबर 1 ऑफेंडर म्हणतो त्याचं कारण तेच आहे की तो म्हणतो की मी हे सगळं सुरू झाल्यानंतर ज्याने ती सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दलच मला खुन्नस यायला लागली. आता सतीश सांगायचं की हा जो माणूस आहे फ्रँक बुकमन याने असा नाझी जो आहे त्या नाझीचा उदो केलेला होता आणि त्याच्यामुळे याच्याबरोबर राहणे आपल्याला डेंजरस आहे असं BWला वाटायचं. हे ऑरेंजच्या वेबसाईटवर लिहिलं आहे, ते खरं खोटं आपल्याला माहीत नाही, पण BWने त्याचा उल्लेख सगळं केलेला आहे की या फ्रँक बुकमन माणसाबद्दलची मला खुन्नस यायला लागली आणि मला असं वाटायला लागलं की आपण झाला याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. कारण BW तोपर्यंत काय करतात त्यांनी 6 महिने त्याच्या घरामध्ये लोकांना आणून ठेवलं, त्याच्याने काही दारू सुटली नाही. मग तो बाहेरगावी जाणार होता, ती स्टोरी सगळी आपण याच्यामध्ये वाचतो बिग बुकमध्ये की तो बाहेरगावी जाणार होता. मग तो डॉक्टर सिल्कवर्थला भेटतो. डॉक्टर सिल्कवर्थ त्याला सांगतात की तुला जो फ्लॅश झाला आहे ते झंपकगिरी सांगू नको, प्रकाश पडला, तुला मी जे सांगितलेलं आहे मेंटल ऑब्सेशन प्लस फिजिकल ॲलर्जी तेवढंच तू सांग. सुदैवाने तो याला भेटायला जातो, तो डॉक्टर बॉब, तो डॉक्टर असतो. त्याला त्याचं वय याच्यापेक्षा 15 वर्षांनी जास्त असतं. त्याचा देवावरती विश्वास असतो. तो चर्चमध्ये जाऊन या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये ऑलरेडी जाऊन तो देव दारू थांबवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तेव्हा डॉक्टर बॉबला जेव्हा तो भेटतो आणि डॉक्टर बॉबला ऑब्सेशन ॲलर्जी 15 मिनिटाच्या ऐवजी 5 तास डॉक्टर बॉबला सांगतो, तेव्हा डॉक्टर बॉबला पटतं आणि मग डॉक्टर बॉब दारूपासून दूर राहायला लागतो. डॉक्टर बॉबच्याकडे ज्या मीटिंग चालायच्या ॲक्रॉनमध्ये त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्येच चालायच्या. न्यूयॉर्कमधल्या ज्या मीटिंग होत्या त्या मात्र BWने हळूहळू एक लोकांना फोडायला घेतले आणि तिथले फक्त बेवडे जे होते त्या बेवड्या लोकांना बाहेर काढून टी. हेनरी नावाचा जो माणूस होता, एक नॉन अल्कोहोलिक माणूस होता, नवरा बायको दोघे होते, त्यांच्या घरी टी. हेनरी विल्यम्स असं त्यांचं नाव आहे, त्या नॉन अल्कोहोलिक माणसाच्या घरी अल्कोहोलिक सेनोनिमसच्या सुरुवातीच्या मीटिंग सुरू झाल्या. म्हणजे ते इथून फुटलेले आहेत. BW म्हणतो चार्ल्स हॉस्पिटल टाउन्समध्ये जाऊन मी दारुड्यांशी बोलायचो, सगळ्यांची दारू सोडवणारा असा मला वाटायला लागायचं. माझ्यामध्ये पॉवर ड्राईव्ह होता आणि तो प्रीचिंग करायला लागायचा. आणि मग सिल्कवर त्याला सांगतात की तू ऑक्सफर्ड ग्रुपबद्दल आणि प्रकाश सावंतबद्दल बोलू नको, मद्यपाश आजाराबद्दल बोलायला लाग. आणि मग तो जेव्हा हे असं आजाराबद्दल बोलायला लागतो तेव्हा तो हळूहळू माणसांना सोबर करायला लागतो. माणसं सोबर व्हायला लागतात. शेअर बाजारात परत जायला लागतो. तो ह्याच्याकडे प्रॉक्सी जी असते त्या प्रॉक्सी निमित्ताने डॉक्टर सिल्कवर्थच्या गावाला जातो. तिथे चर्च डिरेक्टरीमध्ये शोधतो आणि खाली त्याला तो आवाज येत असतो दारूचा. पैसे नसतात, हॉटेलचे पैसे द्यायला पैसे नसतात. आणि मग तो एका फादरला फोन करून तो वॉल्टर टंक नावाचा माणूस आहे, तो मुकुंद असताना खटाखट नावं सांगितले. वॉल्टर टंक ते त्याला 10 नंबर देतो वॉल्टर टंक आणि त्यातला एक नंबर असतो हेनरिटा सायबरलिंगचा. तो त्या हेनरिटा सायबरलिंगला फोन करून सांगतो की आय एम अ रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क अँड आय वुड लाईक टू टॉक विथ सम अदर रम हाऊंड. रम हाऊंड म्हणजे मी एक बेवडा आहे न्यूयॉर्कहून आलेला आणि मला दारू थांबवण्याकरता दुसऱ्या एका दारुड्याबरोबर बोलायचं आहे. आता तो त्या बाईला फोन करायला घाबरत असतो कारण याच नावाच्या एका धनाढ्य माणसाला, सायबरलिंग नावाचा धनाढ्य माणूस असतो डबल टायर कंपनीचा मालक, त्याला ह्याने शेंडी लावलेली असते इथं असताना.
त्यामुळे त्याला वाटतं झाला हात निघाला तर काय घ्यायची जायला, पण तो काय इलाजच नसतो म्हणतात. आता मला दारू प्यायची नाही आहे म्हटलं कोणाशी तरी बोललं पाहिजे, म्हणून मी तो सायबर लिंक तो फोन नंबर दिला असतो त्यात पॉईंट टाकून फोनवर बोलतो. आणि ती बाई सांगते, अरे थांब जरा, मला एक माणूस माहिती आहे, तू असं कर, पहिले तू माझ्या घरी ये, हॉटेलमधनं तू माझ्या घरी ये, मी त्या माणसाला इथे बोलून ठेवते, तू ये. आणि बिलडब्ल्यू त्या हॉटेलचे पैसे न देता तिथून निघतो या बाईला शोधत. आणि खरंच तो सायबर लिंक तोच असतो, फक्त ही त्याची सून असते आणि घटस्फोट झालेली सून असल्यामुळे ही त्याच्या आउट हाऊसमध्ये बाहेरचं जे कोपऱ्यात जे वॉचमनसाठी घर असतं तिथे राहतात. आणि तिथे राहत असताना तिला बिलडब्ल्यूला ती आत बोलवते, बिलडब्ल्यूची ते हॉटेलचं पैसे द्यायचे असतात ते पैसे ती फेडते. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर बॉबला बोलवते घरी आणि डॉक्टर बॉबला सांगायला सुरुवात करतो. हा 5 मिनिटात 15 मिनिटं बोलणार असतो, त्याच्यावेळी तो 5 तास बोलतो. तिथे डॉक्टर बॉब आणि बिलडब्ल्यू एकत्र एका ठिकाणी वेगळे बसले, बायकोच्या समोर बोललेले नाही. 12 स्टेपिंग जे असतं ते एकट्याने करायचं असतं, एकट्याला जाऊन भेटायचं दारुड्याला, सगळ्यांबरोबर बोलायचं नाही, ते तिथे आलेलं असतं. आणि हा जो हेनरिटा सायबर लिंक जी आहे ती त्याला डॉक्टरची भेट घालून देते गुडियर टायर कंपनीच्या. आणि त्याची स्नुषा असते ती त्याला बोलवते. आणि नंतर मग डॉक्टर स्मिथ बरोबर ब्रुक स्मिथ बरोबर त्यांची भेट होते. आणि तिथे मग डॉक्टर बॉबची दारू बंद होते. आणि तो जो दिवस आहे तो दिवस 10 जून 1935 समजला जातो. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा फाउंडेशन डे असं त्याला समजलं जातं. आणि डॉक्टर बॉब तेव्हापासून दारूपासून दूर राहिल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने तिकडे दारूपासून दूर राहण्याकरता इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतः डॉक्टरच होते. बिलडब्ल्यू इकडे सुरुवात करतो. आणि अशा प्रकारे 1939-40च्या सुमारापर्यंत आपली स्टोरी आलेली आहे. साधारणपणे 6वं प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 7व्या प्रकरणाची सुरुवात आपण पुढच्या वेळी करायचा प्रयत्न करूया. पान नंबर 138 पर्यंत साधारणपणे आलेलो आहे असा माझा अंदाज आहे. होय, चॅप्टर 7 डॉक्टर बॉब्स लास्ट ड्रिंक, चॅप्टर 6 पूर्ण झालेले आहे. चॅप्टर 7 पासून आपल्याला पुढच्या वेळेला सुरुवात करायची. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुमचा आभारी. ग्रुपने मला संधी दिली त्याबद्दल आभारी. थँक्यू. हां, डॉक्टर बॉब्स